स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 11 जुलै. आज आपण 11 जुलै, 12 जुलै आणि 13 जुलै या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सध्या जर सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत पाहायचं गेलं तर इकडे पंजाब पासून अशीच उत्तरपर्यंत ट्रफ लाईन सक्रिय आहे. चक्राकार हवेची स्थिती इकडे उत्तर प्रदेशच्या आसपास सक्रिय आहे आणि या भागात थोडाफार पाऊस सक्रिय आहे. या सिस्टीम मुळे उर्वरित राज्यात किंवा आपल्या दक्षिण भारतात, मध्य भारतात कोणतीही सिस्टीम नसल्यामुळे पाऊस सक्रिय नाहीये. कुठेतरी पडत असेल पण तो काय सर्वदूर पाऊस नाहीये. आज 11 जुलै आहे. आज जर पावसाचा अंदाज पाहायचा गेला तर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे. सरींचा अंदाज आहे. विशेष मोठा पाऊस नाहीये. इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा मध्य आणि पश्चिम भाग आहे. तशीच परिस्थिती राहील. एका दुसरी रिमझिम सर आली तर आली. आता विशेष पाऊस नाहीये. पालघर, इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोलीच्या एका दुसऱ्या भागात आज हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. सर्वदूर पाऊस नसेल. मध्यवर्ती जो भाग आहे सर्व पावसाची शक्यता नाहीये 90%. कुठेतरी हलके मध्यम थेंब झाले तर होऊ शकतात. बाकी विशेष काय पाऊस नाही आजसाठी 11 जुलै साठी. 12 जुलै पुण्याचा घाटभाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरचे जे घाटभाग आहेत आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा मध्यवर्ती भाग या भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे. विशेष मोठा पाऊस नाहीये. राहिलेल्या विभागात विदर्भात पावसाची शक्यता नाहीये. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, सातारा, सांगली, मध्यवर्ती भाग, सांगली भाग, कोल्हापूर, मुंबई विभाग पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये. ढगाळलेलं हवामान राहील. 13 जुलैला सुद्धा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या घाटभागात, पुणे, सातारा, सांगलीच्या घाटभागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील. उर्वरित राज्यात विशेष पाऊस कोणत्याच जिल्ह्यातून नाही किंवा पावसाची शक्यता 13 जुलैला नाही. आता पाऊस कधी पडेल, पावसाची तीव्रता कधी वाढेल तर 15 जुलै पासून 15 जुलैच्या पुढे 16, 17, 18, 20 जुलैपर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे. पण तो पाऊस सार्वत्रिक नसेल. विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नंदुरबार, धुळे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा मध्यवर्ती पूर्व भाग या भागात वळीव पाऊस पडेल आणि वळीव पाऊस हा सार्वत्रिक नसतो. तसेच इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणेकडे हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय होतील 15 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान. पण हा जो पाऊस आहे हा सर्वदूर सार्वत्रिक नसणार आहे. काही भागातच होईल. राहिलेले भाग कोरडे राहतील आणि नंतर सिस्टीम कोणती सक्रिय होईल चांगल्यापैकी स्ट्रॉंग सिस्टीम तर 22 जुलैच्या पुढेच बंगालच्या उपसागरात सिस्टीम होताना मॉडेल्स दाखवत आहेत. ती सिस्टीम जर जास्त प्रमाणात तीव्रतेने बनली तर राज्यात परत एकदा पावसाचा जोर 22 जुलैच्या पुढे वाढेल आणि जुलै एंडिंगच्या दरम्यान राज्यात इकडे उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग, पश्चिम दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याकडे पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. पण ती पण 22 जुलैच्या पुढे, जुलैच्या एंडिंगलाच जर ती सिस्टीम बंगालच्या उपसागरावरची जर स्ट्रॉंगली सक्रिय झाली तरच. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. रोजच्या हवामानाच्या अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.